पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्र जल्लोष। बाळासाहेबांसोबत उद्धव आणि राज ठाकरेंचे पोस्टर्स दाखवत जयघोष। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंकडून कात्रज चौकात जल्लोष साजरा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर पेढे वाटून जल्लोष साजरा। ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भिवंडीत मनसेकडून आनंदोत्सव। भिवंडी लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। मनसे कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद केला साजरा। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात ठाकरेंची शिवसेना मनसे युतीच्या स्वागताचे बॅनर झळकले। मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कोल्हापुरातही शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन। एकमेकांना साखर भरवत युतीचा आनंद केला व्यक्त। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीनंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष। युतीच्या घोषणेनंतर शिवसेना मनसे कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा जळगावात मनसेच्या वतीने ढोल वाजवत आनंदोत्सव केला साजरा। फटाके फोडत केला जल्लोष। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर। जाहीरनाम्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी क्यूआर कोड। सार्वजनिक ठिकाणी भाजपनं क्यूआर कोड लावले। अकोला महापालिकेत वंचित लढणार। स्वबळावर नगरसेवक पदाच्या 5 उमेदवारांची घोषणा। अकोल्यासह इतर महापालिकेत वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार नसल्याचं केलं जाहीर। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचारात वासुदेव अवतरले। वासुदेवाच्या वेशातील कलाकारांकडून सकाळी सकाळी प्रभागांमध्ये फिरत प्रचार। प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणी महापालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही। 2 दिवसात 1000 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेत। धुळ्यात मतदार यादीतील घोळावरून ठाकरेंच्या शिवसेनेने पालिका आयुक्तांना जाबच विचारला। धुळे महापालिकेची अंतिम सुधारित यादी 27 डिसेंबरला प्रकाशित होणार। जळगाव महापालिकेत अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हाचे फलक प्रवेशद्वारावर लावले। उमेदवारांनी आपल्या पसंतीचं चिन्ह निवडून कळवावं, महापालिका प्रशासनाचं आवाहन। जळगाव महापालिकेत थकबाकीदार नसल्याचा दाखला घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी। महापालिका निवडणुका उमेदवारांना महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला आवश्यक। सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 574 उमेदवारी अर्जाची विक्री। 30 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 510 उमेदवारी अर्जाची विक्री। 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी। प्रत्येक जण 4 नामनिर्देशन पत्र घेत असल्याची माहिती। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग। इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदीची प्रक्रिया सुरू। उमेदवारांना अर्ज खरेदी निवडणूक अधिकाऱ्यांकडे चिल्लर जमा केली। रायगडच्या निजामपूर विभागात शिवसेनेला धक्का। माजी सभापतींसह एरेतमधील कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला फायदा होणार। अमरावतीत भाजपकडून राष्ट्रीय संदेश अटल यात्रा। आगामी पालिका निवडणुकांसाठी अमरावती ते शेगाव 140 किलोमीटर सायकलवारी। येवल्या शासकीय मका सोयाबीन खरेदी केंद्र सुरू। बारदाना नसल्याने मका खरेदी केंद्र बंद असल्याची बातमी TV9 मराठीने दाखवताच शेतकऱ्यांची समस्या सुटली। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या खरेदीला सुरुवात। नाशिकच्या विंचूरमधील खरेदी केंद्रावर 1.5 महिन्यानंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात। सोयाबीनला 5328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव, तर 350 शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी। दरम्यान मक्याला 2400 रुपये हमीभाव जाहीर, मात्र खरेदी रखडली। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 11,78,000 क्विंटल भाताची खरेदी। 33,443 शेतकऱ्यांकडून धानाची विक्री। धान विक्रीसाठी 1,21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। धान विक्रीचे 7 दिवस शिल्लक। नंदुरबारच्या सातपुड्यात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात। बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे भगरला योग्य दर मिळत नाही। शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त।
वाशिममध्ये कपाशीची वेचणी सुरू, पण मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणी. जादा मजुरी देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याचं समोर. मजुरांसाठी शेतकऱ्यांची गावोगावी भटकंती. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार, शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप. जळगावच्या पारोळा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार समोर. वाशिम जिल्ह्यात युरिया खताची तीव्र टंचाई. मानोरा शहरातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत उपलब्ध नाही. युरिया वेळेत न मिळाल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिकच्या येवला तालुक्यातील सत्यगावमध्ये 5 ते 6 एकर ऊस जळून खाक. महावितरणच्या लटकलेल्या विजेच्या तारांमधील ठिणग्यांमुळे ऊसाला आग. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. जळगावात जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा एक नवा हुंकार. कृषी महोत्सवात राष्ट्रीय कृषी दिन साजरा. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते बळीराम पूजन. नांदेड पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस. मनपाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा रहिवाशांचा इशारा. पर्यायी घरकुल व्यवस्था तयार करून देण्याची मागणी. नंदुरबारच्या सातपुडेच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवेची समस्या. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी. शासनानं इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी. वाशिममध्ये पुन्हा एकदा गुड मॉर्निंग पथक सक्रिय. कारंजा पंचायत समिती अंतर्गत उघड्यावर घाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल. चाळीसगावातील मेहुणबारे बहाळ रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचत असल्यानं रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. दरम्यान दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र संताप. तात्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत नळाला काळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी. शहरातील सुतारमळा गल्ली नंबर 5 परिसरातील हा प्रकार. संतप्त नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. परभणी गंगाखेड या मुख्य रस्त्यावर धोकादायक अवस्थेत विद्युत खांब. धोकादायक विजेच्या खांबामुळे वाहतुकीला अडथळा. खांब बाजूला हटवण्याची स्थानिकांची मागणी. चिपळूणमधील पिंपळी नांदिवसे पुलाचं काम 5 जानेवारीपूर्वी सुरू करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. 26 सप्टेंबरला हा पूल कोसळला होता. जळगावच्या वराड खुर्द येथील राष्ट्रीय महामार्गालगतची पाटचारी बनली धोकादायक. संरक्षण भिंत नसल्याने पाटचारी लक्षात येत नसल्याचं समोर. गंभीर अपघाताचा धोका वाढला. भिंत अथवा कठडा बांधण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचे धुळे जिल्ह्यात पडसाद. विश्व हिंदू परिषदेकडून महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध व्यक्त. अमरावती शहरात पोलीस आयुक्त राकेश ओला ऍक्शन मोडवर. तर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील वाहतुकीची केली पाहणी. धुळ्याच्या शिरपूरमधील सांगवीत भारत पेट्रोलियमच्या प्लांटवर मॉकड्रिल संपन्न. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस ऍक्शन मोडवर. सांगलीतील तब्बल 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 2 टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई. 365 शस्त्रांचे परवाने रद्द. धुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी. पोलिसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी.